और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। आज अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह सुरू आहे. त्या निमित्ताने आमदार अजितदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज तिथं मोफत नेत्र शिबिर म्हणजे ज्यामध्ये नेत्राचं तपासणी आणि लगेच मोफत चष्मे वाटप कार्यक्रम जो आहे त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. आज आपण आता पाहिलं असेल सकाळपासून एवढ्या लोकांचा प्रतिसाद आहे की असं आपल्याला आता असं ठरवलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि राजदादांनी प्रत्येक महिन्याला असा आपला कॅम्प पाथरीसारख्या ठिकाणी झाला पाहिजे आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा कॅम्प घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मानस आहे. आणि आज आपण पाहिलं असेल जवळपास 593 लोकांच्या नोंदी आतापर्यंत झाल्यात आणि जवळपास 200 लोक आता उभे आहेत. तर त्या माध्यमातून आज या ठिकाणी शिबिर होत आहे आणि हा शिबिर यशस्वी करण्यामागे ही आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पूर्ण टीम यासाठी भरभरून सकाळपासून आज मेहनत घेत आहे. तुमचे पण मानावे तेवढे आभार कमीच आहे आणि विशेषतः आपले पाथरीचे विकास पुरुष लोकप्रिय आमदार राजेशदादा विटेकर यांनी जी संकल्पना सुरू केली ती अशीच वर्षानुवर्ष सुरू राहील आणि प्रत्येक ठिकाणी विविध शिबिर. आता हा नेत्र उपचार शिबिर जो आहे तर ह्यानंतर आपण सर्व रोग निदान शिबिर प्रत्येक भागात घेणार आहोत. प्रत्येक ग्रामीण भागात तो गेला पाहिजे आणि प्रत्येक ग्रामीण भागातल्या रुग्णांना जवळच उपलब्ध असं सोयी सुविधा देण्याचं काम राजेशदादाच्या माध्यमातून सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आहे. आणि या भागात 100% आपण आज बघितलं असं सर्व वयोगटातील माणसं ह्या स्त्रिया असतील माणसं असतील सर्वजण चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्या प्रतिसादाच्या माध्यमातून सर्वांचे रोग निदान या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून होत आहे. आता ज्यांना ऑपरेशन करायचे त्याचे सुद्धा आमदार राजेशदादा विटेकर यांच्या माध्यमातून परभणीला आरपी हॉस्पिटलला त्यांचे शस्त्रक्रिया त्यावर होणार आहे आणि त्यासाठी आपण एक टीम ठेवली. ते नाव नंबर त्यांचं गाव आणि त्यांना आणण्याची व्यवस्था हे सर्व मोफत करून दिली जाणार आहे आणि शस्त्रक्रिया देखील मोफत करू. अजितदादाचं जाणं हेच लोकांना आणखी मी मान्य नाही, पण अजितदादाच्या जयंतीनिमित्त आज जनसंवाद सप्ताह जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. तर या जनसंवाद सप्ताहामध्ये अजितदादाच हे एक लोकांची सेवेकरी होती. तर त्याच धर्तीवर हा जनसेवा सप्ताह राबवण्यात यावा. या उपक्रमाच्या धर्तीवर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आपल्या जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशदादा विटेकर तसेच पाथरी विधानसभेचे लाडके आमदार राजेशदादा यांच्या नेतृत्वाखाली हा जो जनसेवा सप्ताह चालू आहे जिल्ह्यामध्ये, तर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवून हा सप्ताह राबवण्यात आलेला आहे. आणि तसाच प्रत्येक त्या विधानसभेमध्ये पण प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक पीएससीला तालुक्याच्या ठिकाणी हा उपक्रम चालू आहे. जसं की मानवत सोनपेठ पाथरी तुम्ही बघत आहात की इथं पण हा नेत्रबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केले आणि याला भरभरून प्रतिसाद आहे. आज लोकांना ह्या शिबिराची आवश्यकता होती. ज्यावेळेस आम्ही संकल्पना केली त्यावेळेस तेव्हापासून आम्हाला फोन यायला सुरू झाले की आम्हाला ऑपरेशन करायचे आम्हाला सांगितलं. तर इथं आलेल्या प्रत्येक पेशंटची जबाबदारी ही आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना आमच्या अंगावर घेतलेली. तर त्या पेशंटला इथं आल्यानंतर त्याला कोणताही त्रास होणार नाही. इथं आलेल्या प्रत्येक पेशंटचं शेवटच्या घटकापर्यंत आम्ही शेवटच्या पेशंट पर्यंत इथं थांबणार आहे, त्याची तपासणी करून घेणार आहे आणि त्याची तपासणी झाल्यानंतर कोणाला जर मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल तर त्या मोतीबिंदूच्या ऑपरेशन साठी आम्ही त्याचा नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, त्याचा आधार नंबर घेऊन ठेवलेला आमच्यापाशी आणि त्याला आम्ही उद्याच्याला कळवणार आहे की तुम्ही उद्याच्याला या ठिकाणी यायचंय आणि त्या लोकांना आम्ही सोबत नेऊन त्यांचं ऑपरेशन करून देऊन त्यांना इथं आणून सोडून त्यांच्या घरापर्यंत येण्याची जबाबदारी आम्ही पार पाडणार आहे. या शिबिराचं नियोजन आपल्या वतीने कसं करण्यात आलं ते बरेच पेशंट इथे आलेले आहे. ह्या शिबिराचं नियोजन करण्यासाठी ही जी आमची टीम आहे तर ह्या शिबिर पूर्व आढावा नियोजनासाठी जसं की युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले असतील, जिल्हाध्यक्ष दादा असतील यांनी अगोदर मिटिंग घेतली. ह्या मिटिंग मध्ये सांगण्यात आलं की आपल्याला शिबिरात नियोजन तर सगळ्या पदाधिकाऱ्याला हे नियोजन आवडलं आणि नियोजन आवडल्यानंतर पदाधिकाऱ्याच्या मनात उत्स्फूर्तता वाढली आणि त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन ह्या लोकांपर्यंत पोहोचले आणि लोकांना सांगितलं की असं आम्ही देतो ऑपरेशन तुमचं ऑपरेशन होईल, तुम्हाला चष्मे देण्यात येईल, तुम्हाला ड्रॉप देण्यात येईल
तर तिथं आता तुम्ही आल्यानंतर तुमची हेळसांड होणार नाही, तुमची चांगली दखल घेतली जाणार. तर त्यामुळे आज आमचा प्रत्येक गावाचा कार्यकर्ता पण इथं जर त्यांच्या गावात जर कोणी पेशंट आलेले असेल तर त्यांच्या सोबत येऊन त्याला दखल घ्यायला जातात. त्यांच्या नाश्त्याची पण इथं आम्ही सोय केलेली आहे. तर हे नियोजन असं आम्ही गावगाव जाऊन हे लोकांना कळलं म्हणून हे लोकांमध्ये प्रसिद्धी झाली, लोकांपर्यंत घराघरात याची माहिती गेली आणि त्यासाठी एवढे लोकांचा आम्हाला प्रतिसाद द्या आणि ते लोक